आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा विराज विराज ब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्या लीला या आनंद आहे. हा ब्रह्मांड नायक आहे. साईडला ठेवून दे. या ब्रह्मांड नायकाची प्रत्येक भक्तावर कृपा असते, कारण की स्वामी महाराज प्रत्येकावर कृपा करत असतात, प्रत्येक भक्ताला आपल्या जवळ करत असतात. प्रत्येकाची चिंता माझ्या ब्रह्मांड नायकाला आहे. आपण भक्त जेव्हा स्वामींकडे जातो, स्वामींच्या मूर्तीकडे पाहतो, साक्षात माझा ब्रह्मांड नायक तिथे बसलेला दिसत असतो. ज्यावेळेस स्वामींकडे बघत असतो ना, त्यावेळेस माझ्या ब्रह्मांड नायकाला माहित असतं माझ्या भक्ताला काय पाहिजे, तो कोणत्या दुःखामध्ये चाललेला आहे. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून माझे स्वामी तिथंच ओळखून घेत असतात माझ्या भक्तांच्या मनामध्ये काय प्रश्न चाललेले आहे. आणि त्यावेळेस आपण स्वतःहून आपल्याला स्वामींशी काय बोलायचं हे विसरून जात असतो. आणि ज्यावेळेस आपण स्वामींसमोर बसतो, आपलं दुःख विसरलो, आपल्या मनामध्ये काय विचार चाललेली आहे हे जर विसरलो, तर समजून घेता आपले मनातले प्रश्न माझ्या ब्रह्मांड नायकापर्यंत पोहोचलेले, मी स्वामींपर्यंत पोहोचलेलो आहे, मी स्वामीमय झालेलो आहे. एक मछुआरा होता, कायम तळ्यामध्ये मासे काढायचा, त्याच्यावर तो उदरनिर्वाह करत असे. मासे काढायचे, काही विकायचे आणि बाकीचं घरामध्ये जेवणासाठी ठेवायचे. आनंदी कुटुंब. फक्त आयुष्यामध्ये एवढंच नाही की पैसे कमवायचे, दोन्ही टाइमचं जेवण करायचं पोटवर. कधी देवाचं नाव माहित नाही, कधी भगवंत माहित नाही, काहीच माहित नाही. आयुष्य चाललेले. कोणी सांगितलं अरे मंदिरात ये, वेळ नाही, आज आलो तर उद्या काय खाणार, आज मला तळ्यामध्ये मासे काढावं लागणार, ते विकणार, पैसे येणार, त्याच्यात आमचं पोट भरणार. म्हातारपणी वेळ आहे आम्हाला देव करायला, पण आता नाहीये. तुला आहे ना वेळ, तू कर, आम्हाला आमचं जगू दे. हे प्रत्येकाच्या आयुष्याचे प्रश्न असतात. याचं रोजचं चाललेलं राहायचं. आणि हळूहळू त्या तळ्यामध्ये मासे संपून गेले. त्या दिवशी आला, त्याला एक मासा निघाला, तो खावा का विकावा ते त्याला कळत नव्हतं. मग तो घरी आला, त्याचं जेवण केलं, स्वयंपाक केला आणि खाल्ला. आता दुसऱ्या दिवसाचा विचार करू लागला. त्या तळ्याजवळ गेला, जाळं टाकलं, काहीच मासे हाती लागत नव्हते. पूर्ण तळ्यामध्ये फिरू राहिला, कुठेच मासा हाती लागत नव्हता. त्यावेळेस माझा ब्रह्मांड नायक वटवृक्षाच्या छायेमध्ये बसलेला आहे आणि माझा ब्रह्मांड नायक खदा खदा असतोय, ब्रह्मांड असतो निर्माण करतो. आलास लाईनीवर आलास, येशील आमच्याकडे, देव नको तुला, खायचं आणि झोपायचं, बस तुला देत पाहिजे. आणि माझे स्वामी मनात खदा खदा असू लागले. आजूबाजूला चोळप्पा महाराज, बाळप्पा महाराज, श्रीपाद भट, कृष्णपंत सर्वजण बसलेले असताना गणपतराव जोशी खाली बसलेले होते. गणपतराव जोशीने स्वामींना प्रश्न केला, स्वामी महाराज असं का बोलताय, आम्ही तुमची सेवा करतोय. गणब्या तुला काय करणार, आम्ही काय सांगतो, आमच्या प्रश्नामध्ये काहीतरी आहे, योग्य वेळा. महाराज हसू लागले. सर्वजण स्वामींकडे हात. या भाऊने सर्वीकडं जाळं टाकलं आणि मासा काही सापडला नाही. घरी आलं त्या दिवशी त्याला उपाशी राहावं लागलं. आता बायका पोरांकडे प्रश्न पडला की आपल्याला जाळं टाकून तेव्हाच मासे भेटतील, ते विकून तेव्हाच खावं, आपल्या इच्छाशिवाय दुसरं आपल्याकडे काहीच नाही. आणि आपण कधी देवाचं नाव बी घेतलं नाही, तर आता धावा केला तर पुढे आपल्यासाठी देव येणार आहे. ज्यावेळेस सर्व मार्ग बंद होत असतात, त्यावेळेस माझ्या ब्रह्मांड नायकाचं दार उघडत असतात. आपल्यासाठी सगळे दार बंद झाले, नातेवाईकांचे, मित्रांचे, सर्वांचे.
त्यावेळेस आपण जर भाग्यवंत असलो, मागच्या जन्माचं पुण्य कर्म जर सर्व चांगले असले, तर माझा ब्रह्मांड नाही त्या ठिकाणी द्वार उघडतो आणि आपल्या भक्ताला जवळ बोलवत असतो. कारण की तिथं जवळ एक राजा होता आणि त्या राजाचा एक तलाव होता. त्या तलावामध्ये भरपूर मासे होते, पण कोणी चोरून नाही नेऊ म्हणून आजूबाजूला शिपायांचा बंदोबस्त होता. त्या तळ्याला पूर्ण तळ्याला बंदोबस्त होता, कोणी तिथं मासे काढू शकत नव्हतं. आता याने पोटाचा प्रश्न म्हणून हा त्या तळ्याजवळ गेला, विचार करू लागला आता शिरायचं कसं काय. आणि आजूबाजूला सर्व शिपाई आणि आपण जायचं कसं काय. आणि न कळत त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव, माझ्या ब्रह्मांड नायकाचं नाव आलं. आणि न कळत तो एवढाच बोलला, स्वामी आज तरी आमच्या पोटाची भूक स्वामी उद्या म्हणजे आम्हाला काहीतरी मिळू द्या. पोटामध्ये 2 घास मिळाले तर माझ्या पोरांनाही आनंद होईल आणि मलाही आनंद होईल. मी पुढे कामाला लागेल, पण आजचा दिवस चांगला जाऊ द्या. माझे स्वामी, माझे स्वामी. त्याच्या मनात माझ्या ब्रह्मांड नायकापर्यंत आणि ब्रह्मांड नायकापर्यंत हात पोचल्यावर ते शिपाई थोडे बसले ना, आपल्याला गप्पा करू लागले. थोडी जागा मोकळी झाली, त्यांचं लक्ष विचलित झालं. याने पाहिलं आणि त्या तळ्यामध्ये तो हळूच शिरला. शिपायांचं लक्ष नसताना त्याने जाळं टाकलं आणि त्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले. मासे वर घेतले, आनंद झाला, खूप मासे येत आहे. शिपायांकडे लक्ष देतोय, शिपायांचं लक्ष नाही. आणि तेवढ्या जय जयकार झाला, राजे महाराज की जय. तो राजा तिथे येऊ राहिला त्या तळ्याजवळ. सर्व शिपाईच्या राजाजवळ गोळा झाले. हा घाबरला, त्याने हातातले सर्व मासे तोडून दिले, जाळं फेकून दिलं. त्याला सुचू नाही लागला. त्यावेळेस त्याने त्या तळ्यामध्ये डुबकी घेतली आणि त्या तळ्यातला गाळ होता, स्वामींचं नाव घेऊन पूर्ण अंगाला चोळून घेतलं, भस्म म्हणून कपाळी लावलं आणि बाहेर येऊन ध्यानाला बसला. स्वामी वाचवा, स्वामी वाचवा, स्वामी वाचवा हा त्याचा मंत्र चालू झाला. आणि माझा ब्रह्मांड नायक प्रत्यक्षाच्या छायेमध्ये म्हणतोय, अरे आम्ही आहोत. आमच्या भक्तांवर जेव्हा जेव्हा संकट येणार तेव्हा तेव्हा आम्ही आमच्या भक्तांच्या पाठीशी उभं राहणार. एवढं मी तुझ्या पाठीशी आहे. महाराजांच्या सेवा हा तिथं ध्यानाला बसलेला आहे. स्वामींचं नाव घेतोय, न कळत तो नमस्कार स्वामींपर्यंत पोहोचतोय. त्याला स्वामी काय हेच माहिती नाही. हा राजा आला, रथामधून उतरला आणि त्या मठवऱ्या पुढे गेला. कोणीतरी संत कोणीतरी बसलेले आज माझ्या तळ्याजवळ आलं आणि त्याने ध्यान धारणा केली. ते तपास बसले, याच्यासारखं माझं भाग्य काय असं त्या राजाला वाटू लागलं. आणि त्या मछवाऱ्याच्या त्या राजाने संत म्हणून पाय पकडले. तेव्हा तो स्वामी वाचवा, स्वामी वाचवा हा शब्द त्या राजाच्या कानावर पडला. त्या राजाला असं वाटू लागलं, हा जो शब्द बोलतोय म्हणजे माझ्यावर काहीतरी संकट येतंय. स्वामी वाचवा, स्वामी वाचवा. माझं संकट दूर करण्यासाठी साक्षात हे संत इथं बसलेले आणि माझ्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांना आवाज देत आहे. त्या संतांना हात जोडून विनंती करत आहे, तुम्ही ह्या ठिकाणी आलात, माझ्या ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांचं नाव घेतात आणि मला आशीर्वाद देतात, मला वाचवा, माझ्यावरचं संकट दूर करतात. हा घाबरलेला आहे, हा अजून मनातल्या मनात म्हणतोय स्वामी वाचवा, स्वामी वाचवा. राजाने सुवर्ण मुद्रा अशी 1 पिशवी, 2 पिशवी, 3 पिशवी द्या आपला तो मशवरा होता त्याच्याकडे ठेवून दिला आणि नमस्कार करून राजाने निघून गेला. सर्व शांत झालं. त्याने हळूच डोळे उघडले, घाबरत कोणी आहे का नाही, आणि हात जोडले, स्वामी वाचवलं. आणि हळूच त्याची नजर त्या सुवर्ण मुद्रांवर गेली
आणि त्यांनी पाहिल्यावर त्याने आश्चर्यचकित निर्माण केलं त्या ठिकाणी. मी भगवंताचं नाटक केलं ह्या ठिकाणी, देवाचं नाव घेण्याचं नाटक केलं. तर देवाने मला एवढ्या सुवर्ण मुद्रा दिल्या, जर मी आयुष्यात खरंच स्वामींचा होऊन गेलो तर माझ्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल. हे त्याचे डोळे त्या ठिकाणी उघडले आणि तो स्वामींचं नाव घेऊ लागला आणि राजाने बोललेले शब्द त्याला त्या ठिकाणी आठवले. स्वामी समर्थ अक्कलकोटवाले ब्रह्मांड नाही, त्यांचे तुम्ही शिष्य आहात, त्यांनी मला वाचवलं. मला त्या स्वामींकडे गेलोच पाहिजे. त्यांनी त्या सुवर्ण मुद्रा घेतल्या, आपल्या पत्नीजवळ दिल्या. आता ह्या सुवर्ण मुद्रांचा आपल्याला काय उपयोग? आपण ह्या स्वामींकडे येऊन गेलो पाहिजे. कोण स्वामी? अहो कधी देवाचं नाव घेतलं नाही आणि आज मुखामध्ये स्वामी करताय. तुला नाही कळणार. नाटक करायला गेलो आणि त्या नाटकामध्ये मला देव मिळाला आणि मी तिथेच स्वामीमय होऊन गेलो. पत्नीला काही कळत नव्हतं, याच्या मुखातले शब्द असे का निघताय. पत्नी त्याच्या बरोबर निघाली आणि अक्कलकोटला पूर्ण परिवार आला. मुलगा, मुलगी, माझा ब्रह्मांड नायक त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये बसलेला आहे. हा मछवारा तिथे येतोय, डोळ्यामध्ये पाणी साचलेलं आहे. अनेक जन्माची भेट होती, आज ती भेट झालेली आहे. कोणत्या जन्माचं पुण्य आपल्याला कामात आलेलं आहे की मला ब्रह्मांड नायक माझ्या समोर बसलेला आहे. मछवारा सर्व विसरून गेलेला आहे, डोळ्यातून फक्त आसून वाहत आहे, फक्त आसून वाहत आहे. आता ब्रह्मांड नायक कटेवर हात ठेवलेले आणि त्याच्याकडे स्मित असतो. तिला समजत नाही हे काय झाले, यांना काय येडं लागलं का काय? हे कोण आहे? त्यांच्या पुढे माझा नवरा रडतोय, यांना कोणी सांगितलं? तिला काहीच कळत नव्हतं. हजारो सूर्य एकत्र व्हावे आणि तेज निर्माण व्हावं असं तेज माझ्या ब्रह्मांड नायकाच्या चेहऱ्यावरच निर्माण झालेलं होतं. हा मछवारा पावलं टाकत टाकत स्वामींकडे येतोय. माझे स्वामी हसताय. स्वामींना हात जोडले. एवढ्या गर्दीमध्ये स्वामी म्हणतात, अंधा भक्त आलेला आहे. सगळे आजूबाजूला पाहायला लागले, बाजूला झाले. हा मछवारा मला स्वामी ओळखतात. हात जोडत जोडत स्वामींपुढे गेला. काय झालं नाटक? किती नाटक केलं? काय वाचवा वाचवा झालं? स्वामी वाचवा, स्वामी वाचवा. मेला नव्हताच ना, आम्हाला बरोबर. ज्या ध्यानामध्ये स्वामींचं नाव घेतलं होतं, स्वामी वाचवा, स्वामी वाचवा, स्वामी वाचवा, ते शब्द स्वामी समर्थ आपल्याला बोलून दाखवत आहे. जो क्षण फक्त माझ्या सोबत घडलेला आहे ते साक्षात स्वामी बोलून दाखवत आहे. स्वामी सत्पुरुष आहात तुम्ही, अवतारी पुरुष आहात स्वामी महाराज. दत्त महाराजांचा अवतार आहात स्वामी महाराज. मला क्षमा करा स्वामी, मला आयुष्यभर कधी तुमचं नाव घेतलं नाही. नाटक करायला गेलो तिथं तुम्ही मला भेटला स्वामी, तिथं मला भेटला आणि स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवणं रडू लागलं. अरे नाटकात काय ना, आमचं नाव घेतलं ना, आम्ही आहोत बरोबर, काळजी करू नकोस, तू कधीच काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि स्वामी हे शब्द बोलताय, चोळपा महाराज, हळप्पा महाराज. त्यावेळेस गणपतराव जोशींना समजून चुकलं. मी जो स्वामींना प्रश्न विचारतो, स्वामी कोणाला बोलताय, त्याचं प्रश्नाचं उत्तर मला आज कळतं. ही स्वामींची लीला आहे की स्वामी महाराज एखादा शब्द बोलत असते त्याच्या मागे काही ना काही अर्थ असतो, की स्वामींनी याच्यावर कृपा केलेली आहे. या मछवाराला समजून चुकलो होतं. मी आता स्वामीमय झालो ना, मी स्वामीच्या कुठे राहू शकत नाही. माझं सर्वस्व स्वामी आहे, माझे सर्वस्व स्वामी आहे. त्या पत्नीला समजून चुकलं, माझ्या नवऱ्याला काहीतरी चमत्कार झालेला आहे, स्वामींनी काहीतरी दृष्टांत दिलेला आहे. त्या ती मुलांना घेऊन आली, चला रे महाराजांच्या पाया पडा. सर्व कुटुंब स्वामीच्या चरणात जवळ बसलेले, स्वामीच्या चरणावर आपलं मस्तक ठेवत आहे. जेव्हा ते स्वामीमय झाले आणि स्वामींची सेवा केली, आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट येत असतात. आपण अनेक वेळा देवाचं नामस्मरण करत असतो, देवाची पूजा करत असतो. तो प्रश्न अनेक मनामध्ये असतात की माझी काही इच्छा पूर्ण होत नाही,
मी देवाजवळ इतकं जातो, देवाचं पारायण करतो, इतक्या माळी जपतो, तरी मला का देव प्रसन्न होत नाही? एखादी विचित्र व्यक्ती असते, नास्तिक व्यक्ती असते, त्या व्यक्तीचं आपण समाधान पाहतो, त्याच्या मनासारखं होत असतं, तो कधी भगवंताचं नाव घेत नसतो ना. आपण म्हणतो याचं सर्व चांगलं होत असतं. मी सतत देवाचं नाव घेते, देवपूजा करते, मंदिरात जाते, भंडारा देते, मग माझ्याच आयुष्यात असं दुःख का? त्यावेळेस माझा ब्रह्मांड नाही सांगतो की जर तुम्ही भंगार भावामध्ये असाल तर तुमची किंमत लगेच मोजल्या जाणार. जर तुम्ही सोन्यासारखे असाल तर मी तुम्हाला वितळे ठेकेल तरच माझ्याजवळ देणार. जसं आपल्या घरामध्ये भंगार असतं, आपल्याला भंगार विकायचं असतं, दारापुढे एखादा भंगारवाला जात असतो, आपण त्याला सांगतो एवढं भंगार आहे विकायचंय. तो भंगारवाला कधी चेक करतो काय ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे? तो फक्त भंगार म्हणून देतो आणि लगेच पैसे देऊन टाकतो. जर तुमच्याकडे सोनं आहे आणि तुम्ही सोनाराकडे विकायला गेला तर तो सोनार लगेच सोनं घेणार, पैसे देणार का? कधीच देणार नाही. ते खरंच सोनं आहे का? तो वितळवणार, त्याला ठेचणार आणि त्या कृतीमधून बाहेर निघाला, त्या परीक्षेमधून बाहेर निघाला, जर खरंच होणं असेल तर त्याची किंमत त्याला मिळणार. तसंच आपल्या आयुष्यामध्ये जो भंगार भावामध्ये जो नास्तिक आहे त्याला देव लगेच देऊन टाकणार आहे. जो सोन्यासारखा आहे त्याला विटवणार, ठेसवणार, नंतर त्याला तो कायमचा आपल्याजवळ घेणार आणि सोन्यासारखं बनवून टाकणार. म्हणून कधी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कधी प्रश्न पडला मी देवाचं नाव घेतो, माझ्या भोवती असत का? समजून घ्यायचं आपले ब्रह्मांड नायक संघर्ष त्यालाच देतात, अडचणी त्यालाच देतात ज्याच्यात पेलण्याची शक्ती असते. त्याच्यात आयुष्यात संकट अडचण येत असतात. आयऱ्या गैऱ्याचं काम नाही संकट पेलणं. ज्याच्यात संकट पेलण्याची क्षमताच नसती त्याला लगेच देऊन टाकतात, त्याला जवळ सुद्धा घेत नाही. म्हणून आपण भगवंताच्या जवळ आहोत. आपल्याला जर संकट आलंच नाही तर देवाला सांगा, देवा तू संकट देत नाही म्हणजे मी तुझ्या जवळचा नाही, मला संकट दे त्यावेळेस मी तुझ्या जवळचा आहे. तुम्हाला माहित आहे महाभारतामध्ये कृष्णाजवळ कुंतीने काय मागितलं होतं? मला सतत संकट दे, दुःख दे. तू जर मला दुःख देशील तर माझ्या मुखामध्ये सतत तुझं नाव असेल. म्हणून कुंती कायम दुःख मागत होती. म्हणून कृष्णाने तिला दुःख दिले आणि त्या दुःखांमध्ये ती सतत भगवंताचं नाव घेत आहे. स्वामी महाराज तसे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी देतात आणि त्या अडचणीमध्ये आपल्याला स्वामी काय हे शिकायला भेटतं आणि ओळखायला मिळतं. आता माधवाचार्यांना काही गरज होती का? अखंड स्वामींचं नामस्मरण घेत होते. 24 तास स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. अशी कोणतीच वेळ गेली नाही का त्यांच्या मुखातून कधी स्वामी नाव निघालं नाही. अक्कलकोटला यायचं, जोडीने स्वामींचं दर्शन घ्यायचं. जो आनंद म्हणाला व्हायचा माधवाचार्यांना तो फार वेगळा असायचा. सुखाने सर्व आनंदाने चाललेलं होतं. आणि काही दिवसामध्ये त्यांच्यावर काही कर्जामध्ये त्यांना सुचू नाही लागलं. लोकांचे पैसे देणं होतं, व्यवसाय चालत नव्हता, लोकांचे पैसे द्यायचे कसे ह्या विचारात ते थकून गेलेले होते. आणि ह्या विचारात असताना माधवाचार्य काय करावं सुचायचंच नाही त्यांना. मग थोडं स्वामी नाव त्यांच्यावर कमी होऊन गेलं. आणि ह्या विचारात असताना त्यांच्या पत्नीला एक आजार झाला आणि त्या आजारामध्ये त्यांनी अनेक वैद्यांना दाखवलं. त्यात काही अजून कर्ज झालं. त्या विचारात ते पडले आहे आणि कर्ज कसं फेडावं हे त्यांना कळायला लागलं. इकडे पत्नी आजारी आहे, इकडे कर्ज आहे, सोडायचं फेडायचं. आणि अशातच त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली. पत्नी घरामध्ये सोडून गेलेली आहे
तिचा देह पडलेला आहे. माधवाचार्यांना सुचू नाही राहिलं. डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेले. पत्नीला आपल्या मांडीवर घेतलेले आणि तू पण मला सोडून गेली. तू होती, मला आधार होता. आता माझ्या बरोबर कोणीच नाही. माधवाचार्य रडू लागले. सुचायला काहीच तयार नाही. गावातील लोक गोळा झाले आणि माधवाचार्यांच्या पत्नीला उचलू लागले. त्यावेळी माधवाचार्यांना सुचत नव्हतं. डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. पत्नीला अग्नी डाग दिला आणि घरामध्ये एकटेच पडले. पत्नी ही आयुष्यात फार मोठा आधार आहे पुरुषांसाठी. आज आपण रील मध्ये पाहतो पत्नीची खूप टिंगल केल्या जाते. वाईट वाटतं. जिला लक्ष्मी म्हटलं जातं त्या लक्ष्मीवर जोक केल्या जातात, तिला हसवल्या जातं. एक मी रील बघितली होती. त्या रील मध्ये असं दाखवलं होतं, एक गाडीचा लिलाव चालतो आणि त्या गाडीचा लिलाव घेण्यासाठी गावातील सरळ लोक जमलेले आहेत. ज्यावेळेस गावातले सरळ लोक जमले असतात तर एक जण विचारतोय गर्दी कसली आणि ती गाडीचा लिलाव चालू आहे म्हणे का? त्या गाडीमध्ये त्याची पत्नी मिळली म्हणून ती गाडी सगळेजण विकत घ्यायला तयार आहे. तो म्हणतो मी दुप्पट किंमत देतो पण गाडी मला द्या. आणि लोक खडा खडा इकडे तो अँड्रॉइड आहे. अरे ज्याला अर्धा मिनिट कळाली नाही तो पत्नीला मारायच्या गोष्टी रील मध्ये करतो आणि आपल्यासारख्या हसून हसून पाहता टिंगल उडवल्या जाते. त्याचा विरोध केला पाहिजे. जी पत्नी आयुष्यभर साथ देत असते, प्रत्येक संकटात उभी राहते, त्या पुरुषाच्या प्रत्येक सोबत असते, तिला आधार देत असतो आणि त्या पत्नी कोणी टिंगल करत असताना आपण हसत असतो तर त्याच्यासाठी निर्लज्ज आपण कोणीच नाही. पत्नी हा खूप मोठा आधार आहे. तुम्ही असे माणसं बघा ज्यांची पत्नी वारलेली, एकटे पडलेले, कोणी विचारत नाही. त्यांचे कोणी कपडे धुवत नाही, जेवायला नीट कोणी विचारत नाही. पण पत्नी असली तुम्ही जेवले का, किती भांडण करा, ती पत्नी विचारते तुम्ही जेवले का. तुम्ही थकला असाल, पाणी देऊन ग्लास घेऊन पुढे येणारी असेल ती पत्नी असते. म्हणून पत्नीची किंमत करा. जेव्हा म्हातारं व्हाल, जेव्हा दुःख काही बोलायची वेळ, मोकळं बोलायची वेळ, त्या तुमच्या जवळ कोणी असेल तर ती तुमची पत्नी. तसे माधवाचार्यांच्या आयुष्यामध्ये झालं. त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली, एकटे घरामध्ये पडले. आणि जेव्हा ते एकटे पडले आणि ढसा रडू लागले आणि वेडसरून गेले, त्यांना भान राहिलं नाही काय करायचं. रडू लागले, गावामध्ये वेड्यासारखे फिरू लागले, अंगावरचे कपडे फाडू लागले. लोक त्यांना माधव्या माधव्या म्हणू लागले, दंड म्हणू लागले. रोजचे माधवाचार्य गावामध्ये फिरत होते, येड्यासारखे फिरत होते. गावातला वेडा होऊन गेलेला होता. लोक टिंगल टवाळी करत होते. आणि एक लहान मुलगा आला, तो त्या माधवाचार्यांकडे पाहून हसला. माधवाचार्य होते, चिडले, आणि त्याच्या मागे पडत. आणि तो लहान मुलगा माझ्या स्वामींचा भक्त होता. दत्त मंदिराजवळ पळत आल्यावर त्या लहान मुलाने एकच शब्द काढला, स्वामी वाचवा. हा माझ्या मागे लागला, स्वामी वाचवा. आणि हे शब्द माधवाचार्यांच्या कानावर पडले आणि माझा ब्रह्मांड नायक उभा राहिला, कटेवर हात ठेवला, अरे माधवा आलो मी. आणि माधवाचार्य दचकले, स्वामींचं नाव कानावर पडलं, कानावर आले, येडसर पण निघून गेलं. स्वतःची अवस्था पाहू लागले. मी वेडा झालो, मी कपड्याचे का झाले. ज्यावेळेस ते कानावर आले, वर्ष लुटून गेलेलं होतं, दाढी वाढून गेलेली होती, केस वाढून गेलेले होते. स्वामी आणि म्हणत म्हणत घरी आले आणि आरशामध्ये स्वतःला पाहू लागले, मी वेडसर झालेलो. दाढीकडे पाहिलं आणि अंगावरचे कपडे बदलले, आंघोळ केली, सर्व स्वतःला सावरलं
आणि अक्कलकोटला जाण्याची तयारी केली माधवरावांनी. माधवराव अक्कलकोटला आले आणि माझा ब्रह्मांड नायक वटवृक्षाच्या छायेमध्ये बसलेला आहे. माधवाचार्य पावलं टाकत टाकत स्वामींकडे येत आहे. माझा ब्रह्मांड नायक म्हणा, माधवा आलास? अरे बेटा फिरलात का? दगड मारले? माधवाचार्यांना लाज वाटू लागले, हात जोडले, हो स्वामी. आणि मी इतक्या दिवस स्वामींना विसरलो, ही माझी अवस्था झाली. आणि स्वामी पुढे हात जोडून रडू लागले. पत्नीची आठवण झाली, स्वामींना सर्व सांगितलं. महाराज अशी वेळ का आली? काळजी करत होतो, आम्ही आहोत ना, आता आम्ही सर्व समजून घेणार, तू त्याचा विचार करू नको असं. आणि महाराजांनी त्याला जवळ घेतले. माझ्या ब्रह्मांड नायकाचा आवाज थोडा शांत झाला. महाराजांच्या डोळ्यामध्ये ज्या वेळेस भक्तावर दुःख येतात त्यावेळेस माझ्या ब्रह्मांड नायकाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. स्वामींचे डोळे पाण्याने भरलेले होते, लाल तेज मंद झालेले होते. माधवा आला? आणि महाराजांनी डोक्यावर हात फिरवला आणि महाराजांकडे एक नारळ होतो. त्यावेळेस महाराजांनी ते नारळ घेतलं. माधवा दोन्ही हात पुढे कर. माधवाचार्याने दोन्ही हात पुढे केले आणि स्वामी महाराजांनी ते नारळ माधवाचार्यांच्या हातामध्ये दिलं. आणि महाराजांकडे शेजारी तांदूळ पडले, ते स्वामींनी ते तांदूळ घेतले आणि माधवाचार्यांच्या डोक्यावर मारले आणि एकच बोलले, शुभमंगल सावधान. सर्वजण हसू लागले. स्वामी असे का बोलताय? माधवाचार्यांनी मान वर केली, परत स्वामींनी तांदूळ उचलले आणि परत स्वामी महाराज बोलू लागले, शुभमंगल सावधान. माधवाचार्य असे पाहत असताना स्वामी हसत होते. अक्षदा डोक्यावर पडलेले आहेत आणि आजूबाजूचे लोक हसू लागले. हा 55-60 वर्षाचा साठीशी आली आणि महाराज त्याचं लग्न लावताय आणि सगळे खदा 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 हसू लागले. त्यावेळेस माधवाचार्यांना लाज वाटू लागली, स्वामी असं काय करताय? स्वामी म्हणतात, तुझं काम झालं, नारळ घे, चालली गेलो. स्वामी मला तुमची सेवा करायची. काही सेवा करू, सेवा करायची, मेवा खाल्ली, आता मेवा नको खाऊ, चालली चालली. महाराजांनी त्यांना काढायला सुरुवात केली. माधवाचार्य स्वामींना चरण सोडायचे नव्हते. जड पावलांनी एक एक पाऊल टाकताय, अंतःकरण त्यांचं जड झालेलं आहे आणि पावलं टाकत टाकत पुढे जायला लागले. व स्वामींची ओढ फार निराळी असते. ज्याला गुरुची ओढ लागली ना, ती गुरुची ओढ कधीच स्वस्त बसू देत नाही. या माधवाचार्यांना ती स्वस्त बसू देत नव्हती. महाराज रागवताय आणि परत त्याने हळू स्वामींकडे वळून पाहिलं आणि त्या माझा ब्रह्मांड नायक परत बोलताय, त्या अक्षदा हातात घेऊन शुभमंगल सावधान. माधवाचार्यांना लाज वाटते, आता स्वामी मला चिडवताय म्हणून ते तिथून निघाले. आणि महाराजच्या मनात म्हणतात, स्वामी महाराज कर्ज खूप झालेलं आहे आणि त्यात तुम्ही माझी थट्टा करताय. माझी पत्नी मला सोडून गेलेली आहे. महाराज काय चुकलं तुम्ही आज माझी थट्टा केली? लोकांचे पैसे कसे देणार महाराज, कर्ज कसं फेडणार? आणि माधवाचार्य घराकडे निघाले. सायंकाळची वेळ होती. रस्त्यामध्ये एक गाव लागलं आणि त्यांचे सोयरीक तिथं राहत होते. त्यांच्या घरी ते मुक्कामाला थांबले. मुक्कामाला थांबले, रात्रभर विचार करत होते, स्वामींनी असं का केलं, स्वामींनी असं का केलं. आणि त्या घरामध्ये लहान्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या जोऱ्यात तयाऱ्या चाललेल्या होत्या, सर्व विषय चाललेले होते. पण मोठ्या मुलीचं लग्न बाकी होतं, तिचं वय जास्त झालेलं होतं म्हणून तिला स्थळ मनासारखं काही भेटत नव्हतं. त्यावेळेस रात्रभर माधवाचार्य झोपलेले असताना मुलीच्या वडिलांनी विचार केला, जर आपली मोठी मुलगी यांना दिली तर कसं होईल. म्हणून पत्नीजवळ विषय घेतला की आपल्या मोठ्या मुलीचं लग्न आपण माधवाचार्यांशी लावू, आपण त्यांना विचारूया. सकाळ झाली, माधवाचार्यांनी आंघोळ केली. त्यांना चहा देताना हळूच मुलीच्या वडिलांनी विचारलं, माधवाचार्य कसं चाललं? आता एकटेच आहात ना, एक विचारायचंय तुम्हाला, विचारा ना. माझ्या मोठ्या मुलीचा हात तुमच्या हातात द्यायचा विचार चालू आहे, तर तिच्याशी तुम्ही लग्न कराल का?
माधवाचार्यांच्या अंगाला कापड फुटलं. स्वामींचा शब्द आठवला, शुभमंगल सावधान. त्याचा अर्थ इथं समजतोय. माधवाचार्यांनी होकारार्थी मान हलवली आणि माधवाचार्यांचं लग्न त्यांच्या मोठ्या मुलीशी लावण्यात आलं. थाटामाटात लग्न झालं आणि हुंडा म्हणून 5,000 रुपये माधवाचार्यांच्या हातामध्ये दिले. कर्ज होतं 3,000, हातामध्ये आले 5,000. माधवाचार्यांना आनंद झाला. स्वामींचा शब्द समजला. शुभ मंगल सावधान म्हणजे काय? सर्वत्र शुभ हो, मंगल हो, सावधान हो. सर्व तयारी करून ठेवलेली आहे, फक्त तू समोर जा. माधवाचार्यांचं लग्न झालं आणि ते तसेच अक्कलकोटला आपल्या वधूला घेऊन आलेले आहे. मला ब्रह्मांड नाही बघतोय, आलावा माधवा बायकोला घेऊनच. सगळे लोक ज्यावेळेस थट्टा करत होते माधवाचार्यांची, शुभमंगल सावधान स्वामी का बोलले, या सांडीची झालेल्या माणसाचं लग्न कसं होणार, सर्व हसत होते. सर्व हसत असताना सर्वांचे तोंड चूप झालेले होते, कारण माधवाचार्य लग्न करून स्वामींसमोर आलेले होते. पत्नीला घेऊन येत आहे आणि सांगताय स्वामींनी आशीर्वाद दिला होता म्हणून तू आज माझ्या आयुष्यात आली. महाराज माधवाचार्यांना जवळ बोलत आहे. अरे माधवा, झालं लग्न, रडतो आमच्याकडे. बायको सोडून गेली तुला, दिली आम्ही तुझी बायको. खरे आम्हाला शिव्या देतोस, कर्ज आलं म्हणे तुझ्यावर. महाराजांच्या दारात आलो, महाराजांनी काहीच दिलं नाही. पुढे पुढे. हो स्वामी महाराज आणले आणि ते 5,000 तो स्वामीच्या चरणांशी ठेवतो. महाराज, तुमच्या आशीर्वादाने मला पैसे मिळाले, पत्नी मिळाली. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू द्या. आणि त्यांनी स्वामीच्या चरणावर पैसे ठेवले. त्यावेळेस माझा स्वामी महाराज सांगतात, अरे माधवा, आम्ही भावेचे भुकेलोय रे, आम्हाला या पैशांचं काय करायचंय. तू सुखी राहा, तुझ्या आयुष्यात आता कधीच दुःख येणार नाही. आम्ही सदैव तुझ्या पाठीचे आहोत, काळजी करू नकोस. आणि माधवाचार्य आणि त्यांची पत्नी स्वामींसमोर उभे राहत आहे, महाराजांचा आशीर्वाद घेत आहे. आणि मला ब्रह्मांड नायक एकच आशीर्वाद देतोय, मी नको, मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी.